थोडं लक्ष द्या. जर तुम्हाला तुमचे हॉर्मोन्स खरंच नॉर्मल लेवलला आणायचे असतील तर ह्या 3 गोष्टी आवर्जून तुमच्या रुटीनमध्ये ॲड केल्या पाहिजेत. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राह्ममुहूर्तावरती उठणं. ब्राह्ममुहूर्त म्हणजे साधारण जो पहाटेचा काळ असतो, साधारण 4:45 वाजल्यापासून 5:30 पर्यंत आपण हा पकडू शकतो. तर ह्या काळामध्ये जर का तुम्ही उठलात तर एनर्जी लेवल जी आहे ती बेस्ट राहणार आहे. त्याचबरोबर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम ह्या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्या नॉर्मल राहणार आहेत. बॉडीतले हॉर्मोन्स व्यवस्थित सिक्रीट व्हायला लागणार आहेत. एक्सक्रिशन प्रॉपर होणार आहे. बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन जे आहे नॉर्मल ते फक्त तुम्ही ब्राह्ममुहूर्तावरती व्यवस्थित उठलात तरी सुद्धा होऊ शकणार आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मदत करणार आहेत. त्याचबरोबर एक्स्ट्राचा जो टाईम आहे सकाळी लवकर उठल्यामुळे तो तुम्ही जर्नलिंगसाठी वापरू शकता, मेडिटेशन करू शकता. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्वाभ्यंग करू शकता. म्हणजे सगळ्या शरीराला, होल बॉडीला ऑइलचा मसाज. मग त्यासाठी तुम्ही तिळाचं तेल, खोबरेल तेल, बदाम तेल किंवा खूपच जास्त ड्राय स्किन असेल तर तूप सुद्धा वापरू शकता. तर अशा प्रकारे पूर्ण बॉडीला ऑइल मसाज केल्यामुळे तुमची स्किन, तुमचे मसल्स, तुमचे जॉईंट्स, तुमच्या नर्व्स या सगळ्यांना नरिशमेंट मिळणार आहे. आणि त्यामुळेच एक प्रकारे होल बॉडीची सिस्टम जी आहे ती नॉर्मल व्हायला मदत होणार आहे आणि हॉर्मोन्स नॉर्मल होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. त्यामुळे हा खरंच खूप चांगला उपाय आहे. त्यामुळे डेफिनेटली ट्राय करा. दुसरा महत्त्वाचा उपाय जो करू शकतो तो म्हणजेच नेवल ऑइलिंग किंवा ज्याला नाभी पूरण असं म्हटलं जातं. तर तुम्हाला फक्त तुमच्या नाभी प्रदेशी तेलाचे 4 ते 5 थेंब सोडायचे आहेत आणि तिथे सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे. डेली हा मसाज तुम्ही रोज रात्री झोपताना करू शकता. नाभी जी आहे ते असं स्थान सांगितलं ज्याला मणिपूर चक्र असं सुद्धा म्हटलं जातं. तर सगळ्या नाड्या ज्या आहेत त्या ह्या नाभी प्रदेशी येतात. आणि ज्यावेळेला आपण आईच्या पोटात असतो त्यावेळेला आपलं पोषण सुद्धा सगळं ह्या नाभी थ्रू, प्लासेंटा थ्रू होत असतं. आणि म्हणूनच हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे नियमितपणे नाभी पुरण केलं तरी सुद्धा आपल्याला खूप छान प्रकारे नर्व्सला नरिशमेंट मिळत असते. हॉर्मोन्स बॅलन्स व्हायला मदत होते. स्पेशली रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड जे काही हॉर्मोन्स आहेत ज्याच्यामुळे पीसीओडी, पीसीओएस सारखे सिम्पटम्स होतात तर त्यासाठी नाभी पुरणचा खूप चांगला उपयोग होताना दिसतो. आणि लास्ट जो तिसरा उपाय आहे तो म्हणजेच पादाभ्यंग. पादाभ्यंग म्हणजेच तळपायाला पुन्हा तेलाचा मसाज करणं. ह्यासाठी आपण कॅस्टर ऑइल किंवा तिळाचं तेल सुद्धा वापरू शकतो. तर नियमितपणे पादाभ्यंग केल्यामुळे सुद्धा नर्व जे आहे त्या रिलॅक्स व्हायला मदत होतं, स्ट्रेस कमी व्हायला मदत होते, झोप व्यवस्थित लागण्यासाठी याची मदत होते. आणि त्यामुळेच एक चांगल्या प्रकारे हॉर्मोन्सला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला पादाभ्यंगाचा सुद्धा उपयोग होताना दिसतो. तुम्हाला हार्डली 5 ते 10 मिनिट काढायचे आहेत. वॉर्म ऑइल घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने ते दोन्ही पायाला चांगला मसाज करायचा आहे. एवढी छोटीशी गोष्ट सुद्धा केली तरी सुद्धा आपले हॉर्मोन्स हे नॉर्मल होऊ शकतात. त्यामुळे डेफिनेटली सगळेच्या सगळे उपाय तुम्ही ट्राय करू शकता. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी तुम्हाला सर्वाभ्यंग करता आला तरी करू शकता. आणि हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे सेव्ह करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.